हापूस आंबा म्हटलं की कोकण किनारपट्टीवरती उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील आणि प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे. पण याच कोकण हापूसवर आता गुजरातने दावा केलाय. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. कारण जगात कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे. हा वाद नेमका काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी गुजरातकडून करण्यात आली आहे. वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आलाय. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाकडून भौगोलिक मानांकनासाठी हा अर्ज करण्यात आला. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर 30 ऑक्टोबरला पहिली सुनावणी झाली. कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटनेचा त्याला विरोध आहे. वलसाड हापूसला मानांकन मिळाल्यास कोकणातील शेतकऱ्यांचं नुकसान होणार असंही म्हटलं जात आहे. कोणालाही विरोध करत नाही, तर आपण आपली बाजू मांडतोय. लोक आपल्याला विरोध करताय हे नाव तुम्हाला घेता येणार नाही. आम्हाला वलसाड हापूस हवं असेल, कोणाला शिवनेरी हापूस हवं असेल, कोणालाही उद्या आणखीन हापूसच्या नावाच्या मागे काहीतरी लावून हवं असेल, आपापल्या प्रांताचं नाव लावून. आमचं म्हणणं आहे, आमचा प्रांत हा हापूससाठी राखीव आहे. आमच्या प्रांतात जो आंबा पिकतो, जो आमच्या किनारपट्टीला होणारा आंबा विशिष्ट रंग, अनेक अनेक फॅक्टर्स आहेत, जो आहे तो इतरत्र होत नाही. त्यामुळे आमचं नाव आमच्यासाठी सुरक्षित राहावं ही आमची भूमिका आहे. जीआय मानांकन हे कोकणासाठी ज्या वेळेला हापूसला मिळालं त्या 2008 साली आपण 2003ला जीआय मानांकनचा प्रस्ताव आला. त्यानंतर 2008ला आपण मागणी केली. 2018 पर्यंत आपण जीआय मानांकन मिळण्यासाठी जे जे मानांकन आहेत ही सगळी मानांकन आपण त्या विद्यापीठाकडे सबमिट केली. आणि त्यानंतर ह्या इथल्या भौगोलिक परिस्थिती आणि इथली माती, इथल्या त्या त्या ह्या सर्वाचा परिणाम होणारा आंबा आणि त्या आंब्याची मिळणारी चव, जो इसेन्स आहे, त्या इसेन्सच्या ह्याच्यावरती आम्हाला आंब्याचं मानांकन मिळालं आहे. जे इतर विद्यापीठातून जे मानांकन मागण्याचा प्रयत्न केला होता त्या मानांकनाचा त्या परिसरातलं मानांकन ठीक आहे, पण हापूसचं मानांकन नाही आहे. ते मानांकन त्यांच्या आंब्याचं मिळेल. त्यांना आंब्याचं मानांकन मिळालं हरकत नाही. मियाबीला जसं मिळालं, मियाबी आंबा म्हणून विकतात, तसं त्यांनी वलसाड आंबा म्हणून विकावा.